श्री स्वामी समर्थ. तर गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची विधिवत पद्धतीने पूजा करावी असं तुम्ही ऐकलं आहे. पण नक्की काय पूजा करावी? आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा तर करतोच. नित्यसेवेमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय पठण करणं, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणणं, ही सेवा तर आपण करतच असतो. पण गुरुवारी असं वेगळं काय करायचे? तर गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला हळद टाकून त्याने स्नान करायचं आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होऊन गुरुग्रहाची कृपा तुमच्यावरती होत असते. त्याचप्रमाणे तुमची विलंबित कामे असतील तर ती मार्गी लागतात. तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशी मातेला जेव्हा तुम्ही 1 तांब्याभर जल अर्पण करणार आहात, तेव्हा त्याच्यामध्येही तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुमची एखादी इच्छा असेल तर ती बोलून तुम्ही तुळशी मातेला ते अर्पण करू शकता. 7 किंवा 11 प्रदक्षिणा तुम्हाला तुळशी मातेला घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तुमच्या घरातील सर्व देवांची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. आता गुरुवार हा महाराजांचा अत्यंत आवडता आणि विशेष असा दिवस आहे. तर या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुम्ही ताम्हणामध्ये घ्या, पंचामृतने तुम्ही अभिषेक करा किंवा तुम्ही पाणी, दूध, साखर, मध, त्याचप्रमाणे केसरयुक्त दूध किंवा जे तुम्हाला यथाशक्ती शक्य असेल त्या गोष्टी घेऊन तुम्ही अभिषेक करू शकता. हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती तुम्ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्ही मूर्ती स्थापन करा. स्वामींना तुम्ही अष्टगंध लावा, फुले वाहा, अक्षता वाहा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा. महाराजांची तुम्ही आरती करा. महाराजांना तुम्ही या दिवशी तुळशीपत्र नक्की आवर्जून अर्पण करा, कारण ते महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुम्ही महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय पठण करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. 11 वेळा तारक मंत्र म्हणा. जर तुम्हाला महाराजांची विशेष सेवा करायची असेल, की तुम्हाला त्या सेवेतून काही नको, फक्त महाराजांना ती सेवा अर्पण करायची असेल, तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो गुरुवारी पूर्ण पठण करायचा आहे, जो की महाराजांना तुम्हाला समर्पित करायचा आहे. आणि तुमची दररोजची जी नित्यसेवा आहे त्यातील 3 अध्यायही तुम्हाला पठण करायचे आहे. बघा, या छोट्या छोट्या सेवा आहेत, पण या सेवा केल्याने महाराज प्रसन्न होतात. महाराजांची कृपा आपल्यावरती राहते. आपण गुरुवारच्या दिवशी मला तरी असं वाटतं की ज्या काही सेवा करतो ना त्या महाराजांना अर्पण करायच्या आहेत. त्यातून आपल्याला काहीच नको असं तुम्ही महाराजांना सांगा की आमच्याकडून तुमची काहीतरी सेवा घडावी, यासाठी मी तुम्हाला या ज्या सेवा आहेत केलेल्या त्या सर्व तुम्हाला अर्पण करते. यातून मला काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, असं तुम्ही महाराजांना बोलू शकता. त्याचप्रमाणे महाराजांच्या आवडीचे तुम्ही कुठलेही पदार्थ महाराजांना बनवून गुरुवारच्या दिवशी नक्की आवर्जून अर्पण करा. किंवा जर काहीच तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही केसरयुक्त दूध जरी ठेवलं तरी महाराज प्रसन्न होतात. किंवा खडी साखर, फळे असं काहीही तुमच्या यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला उंबरा लेपनही करायचं आहे. उंबरा लेपन म्हणजे थोडीशी हळद घ्या, थोडंसं अष्टगंध घ्या, त्यामध्ये गोमूत्र किंवा तुम्ही गंगाजल किंवा शुद्ध पाणी टाकून त्याची पेस्ट करून त्याचं लेपन तुम्हाला उंबऱ्याला करायचं आहे. सर्वात आधी उंबरा स्वच्छ पुसून त्यावरती हळदीचं लेपन करा. दोन्ही साईडला शुभचिन्ह काढा. ओम, स्वस्तिक किंवा लक्ष्मीची तुम्ही पावलं काढू शकता. त्याचनंतर उंबऱ्याच्या खाली जी पायरी असते त्या पायरीवरती रांगोळी काढा आणि या सर्वांची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून तुम्ही यथाशक्ती पूजा करा. यामुळे तुमच्या वास्तूतले जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये होऊन माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. तर अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत, या गुरुवारच्या दिवशी तुम्ही करा. सर्व सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करा. महाराज नक्कीच प्रसन्न होतील आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील. महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती राहील. तर गुरुवारच्या दिवशी विधिवत पद्धतीने अशा प्रकारे महाराजांची पूजा करा. शक्य झालं तर गुरुवारचा उपवासही करा. नाही शक्य झालं तर नाही केला तरीही चालेल. अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.